व्यावसायिक खेळाडूंच्या यादीमध्ये या खारेपाटातील खेळाडू आपलं नाव जिल्ह्याच्या पलीकडं राज्याच्या स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर नेऊन आपल्या या पंचकृषीचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल करतील असं मात्र मला नक्कीच इथं वाटतं. पुन्हा एकदा सुस्वागतम साऱ्यांचे. सर्व संघांना विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहायचे आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वराज्याला अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. दिवस क्रमांक 3. निश्चितपणे आपण स्पर्धेला प्रारंभ करतो. एका बाजूला पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी तर दुसऱ्या बाजूला जिजा 11 कपलपाडा. चला पहिला चेंडू टाकला जाणार आहे. पंचांचा सिग्नल. येस, पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला फुल टोल वसूल केले आहेत. साधवा षटकार. पुढला चेंडू इथे मात्र वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे. पहिला चेंडू एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. या मैदानावर काय होतं मित्रांनो, जेव्हा जेव्हा फुलटॉस स्वरूपातले चेंडू येतात आणि आयकॉन खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात तेव्हा त्यांच्या बॅटमधून आपल्याला सतत षटकार पाहायला मिळालेले आहेत. अशाच रीतीने आपण पाहतो ओमकार आहे, जिजा 11 कमलपाडा या संघाचा आयकॉन खेळाडू, कर्णधार. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. ओमकारजी सुद्धा पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालाय. यावेळी मात्र वाईट इज लॉंग ऑन रिजन मधून एक टप्पा घेऊन चेंडू सीमा पार, चौकार, धावा 4. केला होता, परंतु टप्पा पहा आर्यनने इथे कमबॅक करून दाखवलेला आहे. अगदी समोर गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला होता, तो मात्र यष्टीरक्षकापर्यंत गेलाय. ओमकारने प्रयत्न केले या चेंडूवर, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये, आणि धावसंख्या स्थिर राहणार आहे. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टोटल चेंडू बनलेले आहेत 4. पुढल्या चेंडूसाठी सज्ज. 3 चेंडू बनलेत आणि इथे मात्र मोठा फटका, इथे मोठी विकेट, टिपतोय झेल आणि फलंदाज ओंकार होतोय फेल. विकेट.
ठिकाणी आणि वेगावर स्वार झालेली गोलंदाजी इथे आर्यनची पाहायला मिळालेली आहे. नवीन आलेला फलंदाज निश्चितपणे सचिन आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकच्या एंडकडे. पुढल्या चेंडूसाठी आर्यन. यावेळी मात्र पुन्हा एकदा रनअप मध्ये चुका होत असताना आपल्याला दिसतात. जाताना 4 गोष्टी असतात रनअप एखादा खेळाडू घेत असतो गोलंदाज. तो म्हणजे चेंडूवरचा ग्रीप महत्वाचा असतो, त्याच्यानंतर रनअप असतो, फॉलो थ्रू असतो आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी. या 4 गोष्टी ज्या असतात ना त्या व्यवस्थितपणे झाल्या की फक्त कंट्रोल गोलंदाजी करावी लागते. वेग असो किंवा लाईन मध्ये चेंडू टाकला गेला असो, अशा गोष्टी आपण सातत्याने पाहतो. इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे. चेंडू बराच वेळ हवेत राहिल्यानंतर जाणार आहे क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये. अजून एक फलंदाज फसलेला पाहायला मिळतोय. विकेट बॅक टू द पॅव्हलियन. करू नका. पुढील फलंदाज मात्र रेडी झालेला आहे. पहिले षटक समाप्त झालेले आहे. पहिल्या षटकाचा आपण आढावा घेतला तर पहिल्या चेंडूवर षटकाराला असं वाटत होतं G11 कमलपाडा कुठेतरी मोठी धावसंख्या बनवेल, परंतु क्रिकेट आहे ना, एकदा डाव वर जातो तर एकदा डाव खाली येत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि प्रत्येक सामन्यामध्ये होतं. असं नाही की एखाद्या सामन्यामध्ये झालं वन साइड एखादा गेम असू शकतो, अपवादात्मक गेम असतात, परंतु या गेम मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सातत्याने येणाऱ्या 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आर्यनचा कमबॅक कसं वाटले? अगदी खरं आहे. आपण म्हणतो की पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्वपूर्ण षटक असतं आणि ती टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने आपल्यावर का सोपवली असेल तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आर्यनकडे बघितल्यानंतर मिळतं. कारण ओंकार यांनी जरी पहिल्या चेंडूवर षटकार मारला असला तरी कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, कुवत आहे आणि मी ती सिद्ध करून दाखवणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या चेंडूवर आपण बघितलं तर जिथं खेळाडू नेमला होता आणि तिथेच त्याला फटका मारण्यासाठी भाग पाडलं. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क कडे लक्ष देणं भाग असेल. इथे मात्र वाईड आलेला आहे. अवांतर स्वरूपातून धाव येणार आहे. धावसंख्येमध्ये भर होईल. धावा बनलेल्या आहेत त्या तब्बल 12 धावा बनलेल्या आहेत. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला नाही कारण की हा वाईड चेंडू. आपण जर पॉवर प्लेचं पहिलं षटक बघितलं ना तर जर चौकार आणि षटकार जरी आला असला तरी देखील त्यांनी अतिशय कंजूशीने गोलंदाजी केली असं मी म्हणेन. कारण त्यांनी 2 महत्वपूर्ण गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. त्याच्यामध्ये आयकॉन खेळाडू ओंकार याचा उल्लेख मला करावासा वाटतो. कारण पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला तुम्हाला छान पद्धतीने सूर गवसलेला असतो ना तर तुम्हाला संयम ठेवणं अपेक्षित असतं. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खऱ्या चेंडूचा समाचार हे जे ब्रीदवाक्य ज्या खेळाडूने ज्या फलंदाजाने वापरलं तो यशाच्या परमोच्च शिखरावर जाऊन विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही आहे. परंतु तसं काही घडत नाही. म्हणूनच क्रिकेट या खेळाला क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी म्हटलं जातं. पुन्हा एकदा जय पुढला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय पण आपण सातत्याने बघतोय की बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ती बाजू आहे ना ती पूर्णपणे बंदिस्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आणि फुटवर्क बद्दल आपण बोलत होतो मगाशी की जे कमी मर्यादित षटकांचे सामने असतात त्याच्या वेळी काय होतं की चेंडू कमी पडतात, परंतु त्याला खराब चेंडू बनवणं हे गरजेचं असतं. ते फलंदाजाला फुटवर्क वापरायला लागतो, पायांचा योग्य वापर करावा लागतो, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचावं लागतं. यासाठी कसरत ही फलंदाजाला करावी लागते. हीच कसरत आपल्याला इथे मैदानामध्ये करत असताना प्रणय पाहायला मिळाले. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये पद्धत ज्याला आपण फुटवर्क म्हणतो त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तुम्ही कशा पद्धतीने स्वतःसाठी रूम सेट करताय आणि आपण जर रूम सेट केला तर खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या चेंडूचा देखील व्यवस्थितरित्या समाचार घेऊ शकतो. फलंदाज सज्ज होते. फलंदाज आहे तो डावकर असा रोहित आणि गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला पांडुदेवी संघाकडून जय. हा मात्र फुलटॉस होता. त्याला सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग कडे चेंडू गेलेला आहे. धावा मिळणार आहेत एकच.
इथे मात्र एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना दिसणार आहे. धावा बनलेल्या आहेत त्या 14 धावा. आता मात्र मोठी खेळी करणे गरजेचं असेल, कारण यानंतर येणारं षटक हे चॅलेंजिंग षटक असणार आहे. असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या षटकाचं इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे. यामध्ये काय होतं दादा, आपल्याला चॅलेंज दिलं जातं 10 धावांचं. जर 10 धावा तुम्ही बनवल्या नाही तर 5 धावा वजा होतात, बनवल्या तर 5 धावा वाढतात. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका वाईट लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रायबल होतोय आणि इथे धावा मिळणार आहेत फक्त 1च्या स्वरूपातून. एकेरी धावाने धावसंख्या पुढे गेलेली आहे. आकडा गाठलेला आहे तो 15. जीवनामध्ये खरं सांगायचं ना तर आव्हान हे गरजेचं असतं, मग चॅलेंजिंग ओव्हर असेल. कारण क्रिकेटचा खेळ आपल्याला काय शिकवतं तर जिद्द, संयम आणि चिकाटी या जर त्रिवेणी संगमाचा जर आपल्या खेळीमध्ये जर समाविष्ट केलं ना तर चॅलेंजिंग ओव्हर देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळता येऊ शकते. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा कस लागत असतो. पुढला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, काही संपर्क नाही. इथे मात्र पहा मैदानामध्ये काय होतंय, एका गाडीने यू टर्न घेतला आणि फलंदाज इथे फसलेला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हलियन. चांगलं कॉलिंग असेल तर नक्कीच ही ज्याला आपण आत्महत्या म्हणतो, मी या शब्दाला अतिशय जाणीवपूर्वक वापरतोय कारण यांच्यामधलं कोऑर्डिनेशन बघायला मिळालेलं नाहीये. रोहित आणि प्रणय याच्यामध्ये ही धाव घेताना कोणत्याही पद्धतीचं कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा मात्र पांढरदेवी संघाने चांगल्या पद्धतीने उचलला आणि धावबाद होऊन प्रणय बॅक टू द पॅव्हेलियन. प्रणयची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तो सागर. उजव्या हाताचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा जय सज्ज होणार आहे आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू यावेळी पहा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लेग साईड खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश नाही. काहीतरी आहे जादू जयच्या बोटांमध्ये, कारण की टप्पा पडल्यानंतर आधीचे पण आपण चेंडू पाहिले, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, कोणताही फटका मोठा आपल्याला पाहायला मिळाला नाही. यावेळी सुद्धा आपण पाहतो लेग साईडला खेळायचा होता, इथे सुद्धा फंबल होत असताना फलंदाज. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला जयच्या गोलंदाजीचा जर मी विचार केला ना तर युवा गोलंदाज आहे आणि पांडवदेवी संघ खऱ्या अर्थानं युवा खेळाडूंच्या हातामध्ये जबाबदारी सोपवत असतो, कारण त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांना या खेळाडूंना तयार करायचं आहे. जय सारखा ज्या वेळेला आपण युवा गोलंदाज बघतो की त्याच्याकडे अनुभव नाही आहे परंतु जिद्द आणि चिकाटी आहे, तो गोलंदाजी करण्यासाठी इथं सज्ज होतोय आणि म्हणूनच त्याची गोलंदाज म्हणून या संघामध्ये वर्णी लावलेली बघायला मिळते. दादा निश्चितपणे जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल जयची, कारण पहिले षटक आर्यनने हाताळलं, तिथे सुद्धा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि आर्यनने धावा खर्च केल्या होत्या ते 11 आणि जयच्या गोलंदाजीमध्ये खूप कमी धावसंख्या केलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 4च धावसंख्या खर्च झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या 7.50च्या सरासरीने पोहोचलेली आहे, ती 15 धावसंख्या. पहा कशा प्रकारचे स्पीड ब्रेकर दिलेला आहे जयच्या गोलंदाजीने. कारण खारेपाट शाबास खारेपाट असोसिएशनचं महत्वाचं ध्येय आहे ते युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देणं आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय जय सारखा गोलंदाज ज्या वेळेला मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळतोय, मोठ्या स्पर्धांना सामोरे जातोय, म्हणजे त्याच्या अनुभवामध्ये अनुभवाची शिदोरी वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण श्रेय जात असेल तर ते शाबास खारेपाट असोसिएशनला. सामने हे 4 षटकांचे असणार आहेत मित्रांनो आणि तिसरं षटक हे चॅलेंजिंग षटक असणार आहे. याची कृपया प्रत्येक कर्णधाराने दक्षता घ्यायची आहे आणि चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी एक नवोदित चॅलेंज घेऊन आलेला आहे. नवोदित खेळाडू, नवोदित गोलंदाज निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष काय कामगिरी करणार आहे? समोर आहे तो डावखरा हाताचा फलंदाज सज्ज रेडी. यावेळी अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, समोरला क्षेत्ररक्षक फंबल होते, चेंडू होणार आहे सीमा रेषे पलीकडे फरार. धावा मिळतील 4 चौकार. चेंडू अडवण्याचे ते मात्र अतिशय नेत्रदीपक मला इथं बघायला मिळालं. अगदी सूर मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, 2 खेळाडूंना भेदून जरी चौकार गेला असला तरी देखील प्रयत्नांना मात्र पूर्ण मार्क. पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय
व्यवस्थितरित्या टायमिंग होऊ शकला नाही. आपण पाहतोय थर्ड मान रिझन मध्ये चेंडू गेलेला. एक धाव मात्र इथे येत असताना पाहायला मिळालाय. करूया मरोचं षटक असणार आहे. या क्षणी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या टोटल 10 धावा. व्रेस्ट हाईस यस तिसरा पंच कृपया नो चेंडू चेक करायचा आहे. बीमर पद्धतीचा नो आहे की नाही ही घटना चेक केली जाणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. निश्चितपणे आम्हाला सहकार्य करण्यात येत आहे. ड्रीम्स क्रिकेट या चॅनलवर तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहू शकताय. शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमानाने संपन्न होणारी स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 आणि 7व्या पर्वातला तिसरा दिवसाचा प्रारंभ होत असताना पहिला सामना आपण निश्चितपणे मैदानामध्ये पाहत आहोत. एका बाजूला पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जिजा 11 कमलपाडा हा संघ फलंदाज करत असताना पाहायला मिळत आहे. 2 षटक समाप्त झालेत. फेअर डिलिव्हरी आहे मित्रांनो. 2 षटकानंतर 15 धावा बनला होता. आयुषची गोलंदाजी आली. पहिल्या चेंडूवर चौकार. तदनंतर मात्र 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यांवरती. नेक्स्ट बॉल साठी यावेळी अगदी खोलात टाकलाय चेंडू. कार्पेटने ट्रॅव्हल होते काउकॉर्नर रिझल्ट मध्ये. पुन्हा एकदा पाहायला मिळतो एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मागच्या चेंडू जो अडवण्याचा प्रयत्न केला होता ना जयने, तसंच काहीशी पुनरावृत्ती इथे सुद्धा होत असताना पाहायला मिळाली. जयला व्यवस्थितपणे अंदाज मिळत नाहीये. मागे सुद्धा एक समोरच्या दिशेला चौकार जात होता. अगदी तो पुढे आलाय. चेंडू मागून गेला आणि तो पुढे आला. इथे सुद्धा त्याच प्रकारचं त्याच धाटणीचा चेंडू ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळाला. परंतु त्याला जो कमबॅक मिळाले कुशाल तळे जे कर्णधार आहेत त्यांच्या माध्यमातून अप्रतिम. प्रत्येक खेळाडूला अशा प्रकारचं कमबॅक बॅकअप देणं जबरदस्त गरजेचं असतं. कारण पांडवदेवी संघाची जर बलस्थानी आपण बघितल्यानंतर क्षेत्ररक्षण आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट केली होती. एक धाव करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण करतोय. मागच्या दिशेला चेंडू निश्चितपणे गेलेला आहे. यष्टीरक्षकाने सुद्धा तिथे तत्पर असणं गरजेचं असणार आहे. कारण की जाणारे प्रत्येक धाव हे येणारं आव्हान तुमचं वाढवत असतं. हे निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये ना उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणानं आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल होत असताना पाहायला मिळते. यामुळे काय होतं की क्षेत्ररक्षकांची दमछाक होते आणि गोलंदाजाला सुद्धा आपला जो टप्पा सातत्याने एकच टप्पा तो हँडल करत असतो त्या टप्प्याला सातत्याने वळण देणं भाग पाडायला लागत आहे अशी जोडी. निश्चितपणे पुन्हा एकदा रनअप आपल्या रनअपवर सज्ज होणार आहे. टावखरा हाताचा फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेला आहे पुढील चेंडूचा खेळ करण्यासाठी. आतापर्यंत 4 चेंडू संपन्न झाले. 4 चेंडू संपन्न झाल्यानंतर धावसंख्या 23. काय मनामध्ये होते काय कळू शकले नाही. कारण की चॅलेंजिंग षटक आहेत. 10 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत एकूण धावा बनलेल्या आहेत त्या 8 धावा बनलेल्या आहेत. 5 चेंडू समाप्त झाले आहेत आणि हा बॅकफुटला जाण्यात प्रवृत्त केलेला आहे फलंदाजाला. कसा पद्धतीचा चेंडू टाकलेला एक जबरदस्त चेंडू बॅकफुटला. आतापर्यंत मगाशी आपण पाहिलं की रोहित आक्रमक फलंदाजी करत होता, समोरला येत होता, फ्रंट फुटवर फलंदाजी करत होता आणि आता मात्र बॅकफुटला. म्हणजे गोलंदाजाला याचं श्रेय देणं गरजेचं असणार आहे. खरा अर्थ आहे आपण बघतोय की खऱ्या अर्थानं आपल्याला बोटांची जादू म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण या पांडवदेवी संघाचा युवा गोलंदाज कशा पद्धतीने एका कसलेल्या फलंदाजाला सामोरी जात असताना. इथे मात्र पुन्हा एकदा मागच्या दिशेला ड्राईव्ह केलेला लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जय तिथे उपस्थित आहे त्याच्या माध्यमातून. आता मात्र चांगल्या रीतीने चेंडू जयच्या हातामध्ये आलेला पाहायला मिळाला. धावा मिळणार आहेत फक्त केवळ एक धाव मिळाली असती तर अजून 5 धाव वाढल्या असत्या. आता मात्र 5 धावा तुमच्या एकंदरीत धावसंख्येतून वजा होताना दिसणार आहेत. खऱ्या अर्थानं जिजा 11 संघासाठी ही मात्र शोकांतिका आपल्याला म्हणावी लागेल. कारण दोन्ही कसलेले फलंदाज उभे आहेत आणि एक युवा गोलंदाज तुमच्या विरोधात गोलंदाजी साकारतोय. त्यावेळेला त्याच्यावर आक्रमण करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. परंतु आपण बघितलं तर मी खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला पूर्णपणे श्रेय देईल. बोटांची जादू म्हणजे काय त्यांनी अक्षरशः दाखवून दिलेला आहे. युवा गोलंदाज होता जो रोहित आणि सागरच्या विरोधात गोलंदाजी करतोय. परंतु त्याने धावा खर्च केलेल्या आहेत त्या केवळ 9. म्हणजे आपण बघितलं तर जे चॅलेंजिंग ओव्हर होतं ते मात्र पांडवदेवी संघाच्या बाजूने झुकलेलं बघायला मिळतंय. निश्चितपणे जिजा 11 कमलपाडा संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर आता आपण धावसंख्या जी गाडी पुढे जात होती ती जाऊन थांबलेली आहे 19 या आकड्यांवरती. 5 मायनस धावसंख्या झालेल्या आहे आणि जिजा 11 कमलपाडा संघाचे संघ मालक सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय श्री
संदेशजी बैकर सर सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर लीग ना सहकार्य केलं जातं, जसं की असोसिएशन प्रीमियर लीग असो, इतरही लीग असो, आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रेय देणं गरजेचं असेल ते या मैदानाचं. त्यांनी ओळखलं भविष्यामध्ये आपल्याला एका मैदानाची गरज लागणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी मेहनत केली. जवळपास 20 ते 21 दिवसांचं कष्ट अविरत. त्यांच्यासोबत भूपेंद्रजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत शाबाचे उपसरपंच, त्यांनी सुद्धा सहकार्य आणि त्यांच्या दोघांच्या मेहनतीमधून उभारलेले हे आपण मंच पाहत आहोत. आपण बघतो की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला ज्या गोष्टीची युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी क्रीडांगणाची गरज होती आणि ही गरज मात्र संदेश बैकर आणि शाबाद ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच भूपेंद्र पाटील यांनी ओळखली. आणि केवळ मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय, त्याच्यामध्ये आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष असतील श्री अतुल पाटील, त्यानंतर उपाध्यक्ष असेल प्रमोद पाटील, त्यानंतर चिरंजीव थळे यांचं बहुमूल्य सहकार्य, कारण यांच्या कल्पनेतून साकार झालेला केवळ आणि केवळ हा शब्दप्रयोग मी जाणीवेसह करतोय. 21 दिवसांमध्ये तयार झालेले मैदान आपल्याला बघायला मिळालं आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता तो या सर्व जणांचा. त्याच्यासोबत इतर कार्यकर्ते देखील कार्यरत होते. षटक क्रमांक 4चा प्रारंभ होत असताना आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट पुन्हा एकदा केलेली आहे रोहितने. इथे मात्र रोहितला फसवलेला आहे. गोलंदाजी पहा पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी, अप्रतिम गोलंदाजी त्यांनी करून दाखवलेली आहे. हा सुद्धा डॉट चेंडू 19 या धावसंख्येवर गाडी कुठेतरी थांबलेली पाहायला मिळते. आपण जर या गोलंदाजाकडे बघितलं ना तर खऱ्या अर्थानं वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी साकारावी याचं कसब या गोलंदाजाकडे आहे दादा. आणि मी बघतो की डावखुऱ्या फलंदाजाच्या अगेन्स्ट हा मात्र इथे मात्र हवेमध्ये चेंडू गेलेला आहे. उंची भरपूर, इलेव्हेशन जास्त आहे परंतु लांबी नाही आहे. इथे मात्र टिपतोय जाईल आणि फलंदाज होतोय फेल. बॅक टू द पावरिया. बाद झालाय. मैदानाच्या बाहेर जात असताना अत्यंत निराश मनाने जात आहे, कारण की धावसंख्या त्याला जितकी अपेक्षा होती बनवायची होती तितकी काही बनलेली पाहायला मिळत नाही. शेवटचं षटक आकाशच्या माध्यमातून इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या चेंडूवर घेतलेली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक कडे विशाल दिसणार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काय बात आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण दिसतंय. लॉंग ऑन लॉंग ऑफ इथे तैनात केलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे रिव्हर्सचा फटका वाचवण्यासाठी. आता मात्र समोरला पुन्हा एकदा त्या दिशेला यावेळी ताकद आहे, नजाकत आहे. चेंडू सीमा पार, षटकार. विशालच्या बॅटमधून आलेला आपल्याला एक विराट फटका बघायला मिळाला. नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. पुढील चेंडू इथे मात्र बायचीच अपील केलेलं आहे पंचांकडं. अपिलामध्ये केवळ आणि केवळ आपल्याला उत्साह बघायला मिळतोय. आत्मविश्वासाची कुठेतरी कमतरता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असू शकतोय का, परंतु इथे विशालचं लक्ष नसल्यामुळे तिसरी धाव घेण्याचा मात्र मानस टळतोय. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते झिजा 11 संघाला. आपण बघतोय या 2 धावांविषयी धावफलक हलतोय, धावफलक वधारतोय. धावसंख्या होती ती 27. आपण बघितलं तर काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं हाणामारी करावी लागेल ती झिजा 11 संघाला. विशाल याच्या बॅटमधून मोठा फटका येणार का हा प्रश्न मात्र नक्कीच मैदानावर विचारला जातोय. यावेळी मात्र मागच्या दिशेला घरंगळ्या चेंडू होणार आहे सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार.
मोजमाप केलं ना तर या दिशेची बाउंड्री मागच्या दिशेची बाउंड्री ही खूप जवळ वाटते आणि समोरला खूप लांब बाउंड्री आपल्याला पाहायला मिळत आहे. या दिशेने आलेला हा चौकार आणि धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला दिसणार आहे 3100 आकड्यांपर्यंत. आता मात्र या षटकातील लास्ट बॉल इथे समोर ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव शेवटच्या चेंडूवर मिळालेली आहे ती जिजा 11 कमलपाडा या संघाला. आता आपण 4 षटकांचा खेळ संपुष्टात झाल्यानंतर टोटल धावसंख्या दिसणार आहे ती टोटल धावसंख्या 37 झाल्या होत्या त्याच्यामध्ये 5 धावांची मायनस धावा होणार आहेत म्हणजे 32 धावा आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघाच्या समोर. आपण जर या पहिल्या इनिंगचा ज्या वेळेला विचार करतो सुरुवात मात्र जिजा 11 संघाने धडाकेबाज केली होती परंतु त्याचं सातत्य काही त्याला राखता आलं नाही आहे. आपण बघितलं 4 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 32 म्हणजे सरासरी राखायची आहे ती 8ची. आता पांडवादेवी संघ कशा पद्धतीने या सरासरीचा पाठलाग करतोय कशा पद्धतीने जिजा 11 संघ या 32 धावा डिफेंड करतोय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. यानंतर होणारा सामना असेल स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स विपक्ष पेझारी डायनामोज. यानंतर होणारा सामना असेल स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स विपक्ष पेझारी डायनामोज. दोन्ही संघाच्या संघ नायकांना कृपया विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. त्वरितच आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अतुलजी पाटील आपण सुद्धा आमच्या सोबत जॉईन व्हा. थोड्याच वेळात सामना क्रमांक 2 आणि त्याचा नाणेफेकीचा कौल आपण निश्चितपणे घेणार आहोत. हॅलो थँक्यू डीजे सिहार. दरम्यान चेतन पाटील सुद्धा आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत. अतुलजी पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेक उडून घ्यायचे आहे. 2 संघ स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये पेझारी डायनामोस या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. अतुलजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि चेतनजी सुद्धा आमच्या समवेत आहेत. कॉल दिलेला आहे पेझारी डायनामोज. हेड मागितलं होतं आणि त्यांच्या बाजूने हा निर्णय लागलेला पाहायला मिळणार आहे. करो या मोरोचा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकणं गरजेचं असणार आहे. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार. समोरचा संघ आपण पाहतो कल्पेश आहे, स्वतः चांगला अष्टपैलू खेळाडू कल्पेश आहे. त्याच्या विरुद्ध तुमची रणनीती कोणत्या स्वरूपातील आम्हाला दिसेल? कमीत कमी धावांचे रोखण्याचा प्रयत्न करेन. निश्चितपणे कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. चेतनजी तुम्हाला सुद्धा विनंती की तुम्ही या जॉईन व्हायचं आहे आम्हाला. दुसऱ्या बाजूला कल्पेश आहे. तर कल्पेश कसा वाटतोय? तिसरा आहे आणि करूया मरोचा सामना आहे. आजच्या दिवसामध्ये सुरुवात करत असताना तुझ्या भावना काय असतील?
प्रथम तर 4 ओव्हरची मॅच आहे. मला 50 ते 55 धावा मारायचा मी प्रयत्न करेन. निश्चितपणे तुम्हाला दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहे. आपल्याकडे सामन्याकडे जायचं आहे. धन्यवाद. आणि आमच्या समवेत चेतनजी सुद्धा आहेत. तर एकंदरीत आपण शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन पाहतोय. असोसिएशन प्रीमियर लीग मंचावरती एक सामना चालू आहे, त्यानंतर दुसरा सामना मला तर वाटतं तुम्ही त्यामध्ये खेळताना दिसणार आहात. तर एकंदरीत हे आयोजन कसं वाटते आणि पुढल्या सामन्यासाठी तुमची काय तयारी झालेली आहे? अतिशय सुंदरत्या आयोजन केलेलं आहे. स्पेशली संदेश बैकर आणि अतुल भाऊजांनी ज्या जो असोसिएशन आपलं हे केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आणि या सामने घेणे एवढं काय सामान्य गोष्ट नाही आहे ती, पण एवढे अथक प्रयत्न करून त्यांनी जे केलेलं आहे त्यासाठी त्यांना खरंच एक असा मुजरा करावा असं वाटतो. परंतु आमची जी असेल आता स्ट्रॅटेजी ती आमचे जे कर्णधार आहेत कल्पेश पाटील ते हे करतील. नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत सचिनजी पाटील. ओव्हर टू यू. आपण बघतो की जिजा 11 संघाकडून 14 विद्या आणि 64 कलांचं आधिपत्य असणाऱ्या गणरायाचं नाव ओमकार याला मात्र पाचारण केलं जात आहे. आणि मोठ्या फलंदाजाला, मोठ्या माशाला जो आपल्या जाळ्यामध्ये पकडतोय, त्रिफळाचीत करतोय, अमोल मात्र निराश मनाने, हताश हृदयाने पॅव्हिलियनच्या रस्त्याला बघायला मिळतोय. जी लय अपेक्षित होती जिजा 11 संघाला ओमकार कडून, ती लय मात्र नक्कीच इथे प्राप्त झालेली आहे. इथे मात्र जिजा 11 संघाची बॉडी लँग्वेज आपण बघतो की शरीराची जी भाषा असते ती मात्र पॉझिटिव्ह बघायला मिळतोय. आणि हे सातत्य जिजा 11 संघाला राखणं अपेक्षित असणार आहे. आता आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अमोल्याच्या जाण्यानंतर त्याच्या जागेवर येतोय फलंदाज. 33 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र अमोल स्वस्तामध्ये बाद होतोय. हे मात्र नक्कीच कुठेतरी जिजा 11 संघासाठी शुभ संकेत मानावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज होते ओमकार आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. चिखली कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन राईट मोर विकेट. हा मात्र पुढे सर्जन खेळण्याचा प्रयत्न, यष्टा मात्र उखडले जातात. पंचांनी मात्र आपला निर्णय हा सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजेच तिसऱ्या पंचाकडे सोपवलेला आहे. पंचांकडून इथे मात्र दंडित केलं जाते ओमकार याला. स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव मात्र धाव खात्यामध्ये जोडली जाईल. परंतु या चेंडूवर जर फलंदाज यष्टीचित करण्यामध्ये यष्टी रक्षकाला जर सक्सेस मिळाला असेल तर मात्र कुठेतरी बॅकफुटवर ढकलल्यासारखं पांडवदेवी संघाला वाटू शकतंय. पहिलेच षटक होतं ओमकारचं आणि ओमकारने चांगली सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. DJCR वायरलेस माईक थोडा आवाज द्या. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. विकेट असणार आहे. यष्टीचित चांगल्या प्रकारे केलेला आहे. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये एकच धाव फलकावर आपल्याला दिसणार आहे, ती सुद्धा वाईटच्या स्वरूपातून आलेली धाव. खऱ्या अर्थाने जी सुरुवात अपेक्षित होती जिजा 11 संघाला, 4 चेंडूंचा खेळ झालेला. इथे मात्र जो सूर गवसणं अपेक्षित होतं ओमकार याला, तर सूर मात्र नक्कीच गवसलेला बघायला मिळतोय. बोटांची जादू इथे मात्र दाखवताना बघायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 चेंडूंचा खेळ जर आपण विचार केला तर तो जिजा 11 संघासाठी फलदायी ठरलेला बघायला मिळतोय. आता आलेला फलंदाज वेदांत. नवीन फलंदाज निश्चितपणे दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तो वेदांत. स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 विकेट गेलेल्या आहेत. एका बाजूला अमोल गेलेला आहे, तदनंतर तुषार आला होता, तो सुद्धा बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा अकुर टप्प्याने टाकलेला चेंडू, लेंथ जी मगाशी पुढे घेतली होती ती आता मात्र मागे खेचत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे तो ओमकार. एक माइंडफुल गेम करत असतो ओमकार, म्हणजे मानसिकता तितकीच महत्त्वाची असते क्रिकेटचा चेंडू हाताळण्यामध्ये. समोरचा फलंदाज त्याचे शक्तिस्थानं काय आहेत, बलस्थानं काय आहेत हे ओळखून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे ओमकार. आता मात्र अगदी खाली राहायला पडल्यानंतर चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती होणार आहे. ओमकारने आपल्या या षटकामध्ये फक्त धावा खर्च केलेली आहे, ती एकच धाव खर्च केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला
2 विकेट पडलेला पाहायला मिळालेले आहेत आणि ती वाईटच्या स्वरूपातील धाव अवांतर पद्धतीने आलेली धाव आहे. ज्या पद्धतीची गरज होती जिदा 11 संघाला ती सुरुवात मात्र आयकॉन खेळाडू ओमकार मात्र आपल्या संघाला करून देतोय. हे मात्र शुभ संकेत मानावे लागतील, परंतु कमबॅक करण्याची संधी मात्र पांडवदेवी संघाकडे आहे. बलस्थान त्यांची फलंदाजी आहे आणि स्वतः आपण क्रीजमध्ये बघतोय कुशल याला. कुशल मात्र आपल्या संघ सहकार्याशी काही सल्लामसलत करतोय, कारण आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. चला जिजा 11 कमलपाडा यांना विनंती आहे की ओमकार कृपया स्पीडअप करायचं आहे. आपले जे खेळाडू आहेत त्यांना लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी तैनात करायचं आहे. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि पॉवर प्लेच्या षटकाकडे ना नेहमीच पायाभरणी षटक म्हणून पाहिलं जातं. यावेळी पाया व्यवस्थितपणे बांधू शकले नाहीत. पप्पू स्ट्रायकरचे फलंदाज अक्षरशः 2 फलंदाज बाद झालेत, माघारी परतलेत आणि बॅटच्या स्वरूपातून अजूनपर्यंत एकही धाव आलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे धावा बनवाव्या लागतील तेव्हा कुठे हा सामना जिंकू शकणार आहे. धावसंख्येचा आपण सुरुवातीपासूनच आढावा घेतला तर कमी धावसंख्या होती चेससाठी, परंतु तू आता कठीण प्रसंग करून ठेवलेला आहे. ते खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली जिजा 11 कमलपाडा संघाचा आयकॉन खेळाडू ओमकार. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विशाल. आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. PNP JTN कडून मारा करण्यासाठी सज्ज होतो आणि समोर उभा फलंदाज टाकलेला आहे तो कुशल. रायटामोरचा विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. हा मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकला जातोय. खऱ्या अर्थानं या चेंडूंची गरज असणार आहे ती जिजा 11 संघाला. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते आणि बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक चोखपणे बजावत असताना चांगली अशी गोलंदाजी होत आहे जिजा 11 कमलपाडा या संघाकडून सुद्धा. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरने जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं नेत्रदीपक सौंदर्य आपल्याला कुशलच्या बॅटिंगने पाहायला मिळालं. चेंडू 4 चौकार. आलेला हा चौकार म्हणजे हा चौकार बॅटने आलेली पहिली धाव म्हणता येईल आपल्याला. 4 धावा वाढलेल्या आहेत तिथे. इथे मात्र व्यासपीठाला मानवंदना देणारा चेंडू आलेला आहे समोरच्या दिशेने. षटकार धावा 6. सौंदर्य क्रिकेटचं म्हणतात ना तसा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमधून चेंडू सीमा पलीकडे आणि आता मागच्या दिशेला म्हणजे एक अँगल बनवलेला. तर व्यास आपण जर या सर्कलचा बघितला तर एक त्या बाजूला एक या बाजूला. चौकार षटकार 10 धावा वाढल्यात. कुशलकडे आपण बघितलं ना ते एक परिपक्व फलंदाज म्हणून त्याच्याकडे असोसिएशन मध्ये बघितलं जातं. यावेळी चांगला अंदाज पकडला की चेंडू कुठे टप्पा पडणार आहे. त्याला माहिती होतं की खूप आणि बराचसा बाहेर जाणारा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू त्याला व्यवस्थितरित्या सोडून दिलेला आहे आणि त्याच्यावर अजून एक धाव वाढत असताना पाहायला मिळाले. टोटल धावसंख्या पाहायला मिळेल ती 12 धावसंख्या. पुन्हा एकदा विशालला इथे पुनरागमन करावं लागेल. आपला संघ परत आणायचा असेल तर विशालला इथे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळी ड्राईव्ह करत असताना ऑन साइड रिजनला मिड विकेट रिजन मधून चेंडू मागच्या दिशेला डीप मधून क्षेत्ररक्षक आलेला आहे. अक्षरशः कार्पेटचा वापर केलेला आहे चांगल्या रीतीने. 2 मोठे फटके आल्यानंतर ना एकेरी दुहेरी धावांवर जास्तीत जास्त भर. त्याला माहिती आहे कुशलला की आपल्याला धावसंख्या जवळपास 30-32च्या घरामध्ये आहे. ती सहजरित्या चेस होते. आता मात्र धावसंख्येची गती आपण वाढवलेली आहे. धावा बनत आहेत. तर जेव्हा बॅटीला चेंडू लागतो ना तेव्हा त्याने एकेरी दुहेरी सुद्धा घेणं त्याच्यासाठी त्याने भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं एक तंत्रच आहे. ज्या वेळेला एखादा मोठा फटका येतो त्यावेळेला तुम्ही पुढील चेंडूवर पुढील षटकार न मारता एकेरी दुहेरी धावांवर देखील भर देणं गरजेचं असतं. पुढील चेंडू घेऊन हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये झेल होऊ शकते का, परंतु झेल काही होत नाही. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू होतोय फरार.
आहे, कारण की खूप धावसंख्या दिलेली आहे विशालने. या षटकामध्ये 17 धावा बनल्यात. इथे शेवटचा चेंडू होता षटकातला, त्याला सुद्धा आक्रमण करत असताना दिशा दिली, चेंडूची दशा केली, सीमा पार, षटकाच. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या दिसते आपल्याला मित्रांनो 23 धावसंख्या बनलेली आहे. आता 12 चेंडूचा खेळ बाकी, 2 षटक बाकी आहेत. धावा बनवायच्या आहेत, 10 धावा बनवायच्या आहेत. त्यापैकी हे चॅलेंजिंग षटक असणार आहे. या चॅलेंजिंग षटकाचं स्वरूप असं असणार आहे की यामध्ये 10 धावा कंपल्सरी बनवणं गरजेचं असेल. 10 धावा बनल्या नाहीत तर तुमच्या 5 धावा मायनस होणार आहेत, आणि 10 धावा बनल्या तर तुम्हाला मात्र 5 धावा वाढत असताना दिसणार आहेत. पण जर 10 धावा बनवल्या या षटकामध्ये तर सामना हा विजयी होऊ शकतो पप्पू स्ट्रायकर्स. खरं आहे, आपण बघतोय की जे ओंकारने कमावलं होतं ते विशाल याच्या या 6 चेंडूंमध्ये सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून दिलेलं बघायला मिळतंय. कारण हे जर दुसरं षटक जे आहे ते अतिशय महागडं जिजा 11 संघासाठी तर फायदेशीर ठरतंय ते पप्पू स्ट्रायकर संघासाठी. आपण बघतो म्हणूनच क्रिकेट या खेळाकडे जर बघितलं तर श्रावण महिन्याची मला आठवण होते, कारण श्रावण महिन्यामध्ये ऊन आणि पावसाचा झिम्मा खेळ आपल्याला बघायला मिळत असतो. तसाच खेळ या मैदानावर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. जे प्रेशर बिल्टअप झालेलं होतं ते प्रेशर मात्र कुशल आणि त्याच्या सहकार्याने हाणून पाडलेलं आहे. आता तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सागर. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होणार आहे सागर. आणि निश्चितपणे दादा म्हटल्यास की श्रावण महिन्यामध्ये ऊन आणि पावसाचा जसा खेळ दिसतो, परंतु निसर्ग सुद्धा गमती करत असतो. आजकाल तर मे महिन्यात सुद्धा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे निसर्ग सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये जसा गमती जमती होतात तशा गमती जमती आपल्यासोबत सुद्धा खेळत असताना पाहायला मिळतं. यावेळी जोरदार अपील लेग बाईसच्या स्वरूपातून बाहेरचा चेंडू आहे एकदा पूर्ण, आणि इतक्याच वेगाने दुसरी धाव ही पूर्ण होत असताना इथे मंचावरती पाहायला मिळत आहे 2 धावा. कुशल तळे पहा जसा काही त्याला पायानं चेंडू लागला, जोरदार अपील करण्यात आली, त्या अपीलला झुगारून त्याने एक धाव तितक्याच वेगाने पूर्ण केली, आणि दुसरी धाव त्यापेक्षाही दुप्पट वेगाने इथे पूर्ण करत असताना तो पाहायला मिळालाय. मी वारंवार ज्या वेळेला समालोचनासाठी असतो मी कुशलचं खास करून कौतुक यासाठी करतो, सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे चपलता म्हणजे काय ना ती घसवड गावातल्या मुलांना विचारावी. जिथे एक धाव आहे ना ती प्रेशर टाकून दुसरी धाव कशा पद्धतीने रूपांतरित करतात हे बघणं मात्र खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. यावेळी ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने लॉंग मधून क्षेत्ररक्षक तो सुद्धा फंबल होत असताना एकदा पुन्हा एकदा 2 धाव्यांचा फटका इथे घेण्यात आलेला आहे. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. यावेळी बघायचं आहे की 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत की नाही. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला 2 धावा मिळतात, आणि बाहेर गेलेला चेंडू त्याच्यावर सुद्धा कधी कधी 2 धावा मिळणार नाहीयेत. पण इथे आपण तिसऱ्या पंचाचा निर्णय त्याचा वाट पाहणार आहोत. 2 धावा आहेत की नाहीत. पहिल्या चेंडूवर चांगल्या रीतीने ॲथलेटिझम आपल्याला कुशाल तळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ज्या वेळेला मी कुशल खेळत असताना बघत असतो ना खेळाडूवर कशा पद्धतीने प्रेशर बिल्टअप करत असतो. नॉट आउट आहे पंचांचा निर्णय, आणि इथे सुद्धा 2 धावा घेतलेल्या आहेत. पहा चपळता, हरणाची चपळता काय असते. एखादा वाघ जर हरणाच्या मागे लागला तर तो जीवाच्या आकांताने पळत असतो, आणि इथे मात्र 10 धावा बनवायच्या आकांताने इथे पळत असताना दोन्ही खेळाडू आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत. पुढला चेंडू राऊंड द विकेट. आता मात्र अंगावर घेतलाय चेंडू, भिरकावून दिलाय सीमा रेखा पार, विजयाचा षटकार.